संभाजीनगरमधील शेतकऱ्यांचा संताप होतोय। मोसंबी महामार्गावर फेकून त्यांनी संताप व्यक्त केलाय। खरीप पिकांसाठी 50,000 रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी 1,00,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी, यासाठी आता शेतकरी आक्रमक झाले। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोसंबी फेकून शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। संभाजीनगरमधील शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। कशा प्रकारे संताप व्यक्त केलाय तर मोसंबी महामार्गावर फेकली आणि आपला संताप व्यक्त केलाय। खरीप पिकांसाठी 50,000 रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी 1,00,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी, यासाठी या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत। आणि मोसंबी ज्यावेळी महामार्गावर धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर फेकण्यात आली त्यावेळची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। हा आक्रोश आहे शेतकऱ्यांचा, हा संताप आहे, कारण शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। मोसंबीची ही अवस्था झालेली आहे, मोसंबीचं फळ हे खाण्यायोग्य राहिलेलं नाहीये, विकण्यायोग्य राहिलेलं नाही आणि त्यामुळे ते महामार्गावर फेकून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। फळबागायतदार शेतकऱ्यांना 1,00,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे। संभाजीनगरमधील शेतकऱ्यांनी अशा प्रकारे आपला संताप व्यक्त केलेला आहे। ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी सुद्धा या शेतकऱ्यांकडून केली जाते। संभाजीनगरमधले दृश्य आपण पाहतोय। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी मोसंबी फेकून आपला संताप व्यक्त केलेला आहे। या शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय, शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण समजून घेऊया। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, बागायतदार शेतकऱ्यांना 1,00,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आणि त्या मागणीसाठी त्यांनी अशा प्रकारे संताप व्यक्त केलेला आहे। दृश्यांमध्ये पाहू शकतो शेतकऱ्यांना रडू अनावर झालं। म्हणून ओळखला जाणारा हा पट्टा आहे पैठण, संभाजीनगर, जालना या तिन्ही शहराच्या जवळपास असलेला हा जो संपूर्ण पट्टा, इथून देशभरामध्ये मोसंबी निर्यात होते। गेल्या अनेक दशकांपासून ही मोसंबीची झाडं जपलेली आहे। मात्र आज घडीला जर आपण पाहिली तर मोसंबी तर सोडा, मग फळ तर सोडा, मात्र मोसंबीची झाडं देखील आता पिवळी पडत आहे। त्यामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की जी खरीपांची पिकं आहे त्याला 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळावी, त्याचबरोबर जे फळबाग आहे त्यांना 1,00,000 रुपये मदत मिळावी। यामुळे संतप्त झाले आहे मोसंबी उत्पादक जे शेतकरी आहेत, कारण की लाखो रुपयाचं या ठिकाणी एक एकर मध्ये नुकसान झालेलं आहे। मोठं नुकसान, हा नुकसान भरून येणार नाही। त्याचं कारण असं आहे की गेल्या काळामध्ये देखील नाही का नापिकी झाली होती, त्यामुळे देखील कर्जबाजारी शेतकरी झाला होता। आता देखील पुन्हा कर्ज घेऊन जी झाडं जगवली होती, जी पिकं जगवली त्यावरती देखील पुन्हा संकट आलेलं आहे। काही दिवसांपूर्वीचं पाणी ओसरलं होतं, काहीतरी हाताला लागेल अशी अपेक्षा होती, मात्र काल रात्री पुन्हा एकदा मोठा पाऊस झाला आणि आता आपण पाहतो की होत्याचं नव्हतं या ठिकाणी झालंय। त्यामुळे शेतकरी संतप्त झालेले आहे आणि सरकारकडे आता मदतीची मागणी करतात। विक्रांत, बरं, धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तोंडातला आम्ही घास काढून सगळं फळबागाला लावला आणि सरकार